हिंदू पंचांगाप्रमाणे चंद्र हा 27 नक्षत्रांमधून भ्रमण करत असतो. त्यापैकी मृगशीर्ष या नक्षत्रांमधून जेव्हा चंद्राचे भ्रमण सुरू होते त्याच महिन्याला मार्गशीर्ष महिना असे संबोधले जाते. या महिन्यात पाऊस थांबलेला असतो, वातावरण अगदी आल्हाददायक झालेले असते. त्याचबरोबर अन्नधान्याची सुबत्तता प्रत्येकाच्या घरात आलेली असते. सूर्यप्रकाश भरपूर, सुंदर हवा, उजेड असा हा महिना सगळ्या महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. भगवान श्रीकृष्ण देखील गीतेमध्ये सांगतात की सर्व ज्या श्रेष्ठ गोष्टी आहेत त्यामध्ये मी स्वतः आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने 10व्या अध्यायामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजेच मी आहे असे संबोधले आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये श्रीकृष्णाची पूजा उपासना जास्ती केली जाते. गीतेचे अध्यायाचे पठण केले जाते आणि श्रीमद भगवत चरित्र हे सगळ्या गोष्टींचे वाचन देखील या महिन्यात करणे हे पवित्र समजले जाते. म्हणूनच मार्गशीर्ष महिना सुरू होताच रोज गीतेचे अध्यायांचे पठण करायला पाहिजे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करतो. त्याचा धनु राशीतील प्रवेश हा संक्रांतीपर्यंत म्हणजेच पौष महिन्यापर्यंत असतो. या महिन्याला धुंधुर असेही म्हणतात. कुणी मलमास म्हणून देखील ओळखले जाते. या महिन्यामध्ये थंडीचे वातावरण असते. सगळे वातावरण आल्हाददायक झालेले असते. खूप गारठा पडलेला असतो. त्यामुळे रात्रीची झोप ही शांत झालेली असते, लवकर झालेली असते. पहाटे उठलं की आपल्याला भूक लागते आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये कितीही खाल्लं तरी त्याचं पचन चांगलं होतं. म्हणूनच या धुंधुर मासामध्ये सकाळी लवकर उठून लवकर ताजा स्वयंपाक करून मुगाच्या डाळीची खिचडी, पावट्याची भाजी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, गुळाची पोळी, गुळ आणि तिळाची पोळी असे वेगवेगळे पदार्थ जे आपल्याला आरोग्याला चांगले आहेत असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे सर्व पदार्थ पचायला जड असतात. म्हणून ते ऊन चढायच्या आधी म्हणजेच सकाळी लवकर खाण्यासाठी याला एक व्रताचे स्वरूप दिलेले आहे. या दिवसामध्ये आवळी भोजन देखील केले जाते. आवळा हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय आरोग्यदायी पदार्थ, म्हणूनच त्याला अमृत म्हटले आहे. आवळ्याच्या झाडाखाली बसून हे सर्व पदार्थ खाण्याची पद्धत देखील आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत देखील केले जाते. हे व्रत अगदी साधे सोपे असते. खूप मोठा थाटमाट किंवा ब्राह्मण वगैरे बोलवण्याची गरज नसते. एका साध्या तांब्याच्या गडव्यावरती नारळ मांडून ही पूजा केली जाते. या व्रतामध्ये श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीला असलेले फळ हे गडव्यावर ठेवले जाते. त्याला वेणी, मंगळसूत्र घातले जाते. ज्या पानांच्या पत्री असतात त्या चढवल्या जातात. महालक्ष्मी महात्म्य वाचलं जातं. जे घरात बनवलं आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि देवीची मनोभावे पूजा केली जाते. जे धान्य आपल्या घरात आलेले आहे त्या धान्याला बरकत येऊ अशी प्रार्थना या सणानिमित्त केली जाते. हे माता लक्ष्मीचे व्रत जे आपण करतो हे दिवसभर व्रतस्थ राहून संध्याकाळी सहकुटुंब आनंदाने भोजन करून या व्रताची सांगता केली जाते. अशा प्रकारे पुस्तक वाचून, पोथी पुस्तक वाचून, रांगोळी काढून, सुगंधित अगरबत्ती, धूप दीप लावून ही पूजा संपन्न होते. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू केले जाते. यथाशक्ती केळी किंवा प्रसाद म्हणून दूध देखील सुवासिनी एकमेकींना देतात. व्रताची सांगता म्हणून उद्यापन केले जाते आणि या उद्यापनाच्या दिवशी 5, 7, 11 अशा सुवासिनी आमंत्रितल्या जातात. त्यांना दूध फळं देऊन त्यांचे स्वागत केले जाते. हळदी कुंकू लावून वेणी, गजरा आणि एक कहाणीचे पुस्तक असे त्यांना भेट म्हणून देण्यात येतात. हे महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या मनामधल्या जितक्या इच्छा आहेत, ज्या आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. कुरुक्षेत्रावरती पांडव आणि कौरवांचे युद्ध सुरू असताना भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी गीतेचा संदेश दिला, गीतेच्या माध्यमातून
पांडवांना समजावले तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशी होय. धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्माविषयी आणि धर्माविषयी जे ज्ञान दिले ते म्हणजेच भगवद्गीता होय. भगवद्गीता मोक्षदा एकादशीला सांगितली गेली म्हणून या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला मृग नक्षत्र असते. त्याच दिवशी भगवान दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त जयंती देखील साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन केले जाते. काही ठिकाणी याचा सप्ताह बसवला जातो म्हणजेच पौर्णिमे 7 दिवस आधी सप्ताह बसतो आणि वेगवेगळे भजन, कीर्तन, आरत्या आणि प्रसादाचे वाटप देखील या सप्त्यामध्ये केले जाते. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्त क्षेत्री असे कार्यक्रम आयोजले जातात आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. एकूणच मार्गशीर्ष महिन्यातील उत्तम हवा, खंडोबाचे नवरात्र, देव दिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंती असे उत्सव आणि त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ म्हणजे दत्त जयंती साजरी केली जाते. भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा हा धुंधुर मास सणाने खचाखच भरलेला असतो. म्हणूनच या महिन्याचे वैशिष्ट्य हे आगळे वेगळेच आहे. आपले भविष्य जाणून घ्यायचे असेल किंवा वास्तूचा सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो. धन्यवाद.